हाय हाय एव्हरीवन. सो आज आहे माझ्या मम्माचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवायचं कारण आपल्या संपूर्ण परिवारातर्फे मम्मीला एक छोटूसं सरप्राईज आहे. होप तिला ते आवडेल. होप नाही, आवडेलच तिला ते. आणि हे खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप इमोशनल आणि हार्ट टचिंग व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी बघा. चला तर बघूया. जय भीम. आम्ही 3 भाऊ आणि 4 बहिणी. मी मोठा, माझ्यानंतर एक भाऊ, माझ्यानंतर त्यानंतर माझ्या अगोदर माझी मोठी बहीण होती, त्यानंतर मी मोठा, माझ्यानंतर हे सर्वजण 2 भाऊ आणि 3 बहिणी. अशा प्रकारे आम्ही 7 जण होतो. वडिलांच्या नंतर 4ही बहिणींचं मी फार ते लोक बी आमच्या कुटुंबाबद्दल आपुलकीनेच राहिले आणि मी यासाठी आनंदित आहे की माझ्या 4ही बहिणी आपल्या घरात, आपापल्या घरात सुखी आनंदी आहेत. मला कुठल्याही प्रकारे असं त्यांच्याबद्दल कंप्लेंट नाही आले आणि याबद्दल मी मनातून सर्वात महत्त्वाचं ते खुश आहे. त्याचप्रमाणे आज आमची छोटी बहीण जगुनंदाची वाढदिवस हे त्यांच्या मुलं साजरे करतात, ते आनंद वाटतो भरपूर. तर यावेळेला आमची भाऊजी असते तर आणखीन मजा आली असती, परंतु जे काही होतं ते सर्वांच्या कोणाच्या हातात नसतं. जे व्हायचं ते होतं. परंतु आजही त्याच्या मुलांनी असंच पुढेही त्यांच्या आईची काळजी घेत राहावी, तिच्या आनंदाला उजाळा देत राहावं आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पुरे करतो. वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. हाय, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अक्का. अक्काबद्दल बोलायचं म्हणजे ती खूप छान आहे, खूप छान दिसते. तिच्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण मला खूप आठवतात. तिच्यासाठी 2 ओळी. मायेचे साजूक तूप, आईचे दुसरे रूप, काळजीपोटी तिची धाक, प्रेमळ तिची हाक. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय. मायेची माऊली, आनंदी बाहुली, आहे गुणाची, मोठ्या मनाची, जाई जशी माझी ताई. हॅपी बर्थडे अक्का, लव्ह यू सो मच. जगू, आपण दोघी लहानपणी मैत्रिणी असून खेळत होतो मस्त, चांगले आपले दिवस चालले होते. नंतर आपलं लग्न झालं, त्याच नात्याने आपण प्रेमाने वागत राहिलोय आतापर्यंत. म्हणजे चांगलेच आपले रिलेशन राहिलेत आणि तुम्ही असेच आनंदी सुखी राहा आणि तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ಜಗು ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ಡೇ. ನೀವರು ನನ್ನ ಅದನ್ನದಿರಪ್ಪಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಸಣ್ಣವ್ರು ದೊಡ್ಡವ್ರು ನನ್ನ ಕೈಯಾಗೆ ಆಗಿರಿ. ಭಾಳ ಚಲೋ ನಿಮ್ದು ಗುಣ ಅದ. ನಾ ಯಾವಾಗ ನಾದಂದಿರು ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ನಮ್ಮ 4 ಮಂದಿ ನಾದಂದಿರು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಪ್ಪಲೆ ಇದ್ದೀರಿ. ದೊಡ್ಡ ನಾದನರೇ ನಮ್ಮ ಅವ್ನ ಅಪ್ಲೆ. 4 ಈಗ ಅವನ್ನೇ ತಿಳಿತೀನಿ. कारण ನಮ್ಮ ನಾದಂದಿರು ಭಾಳ ಚಲೋ ಅವ್ರು ಒಂದು ಯಾವ ಜಗಳ ಆಡಿಲ್ಲ, ಒಂದು ಯಾವಾಗ ಮನಸ್ಸು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನು ಬಿ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕೂಡ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯವ್ರು. ಇಷ್ಟೇ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ. मी ज्योती संदीप वाळके. सर्वप्रथम माझ्याकडून जगुमावशीला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मावशी म्हणजे मायेची सावली. मावशीने माझ्या प्रत्येक सुखादुःखात मला नेहमी साथ दिली आहे. मी म्हणजे माझी ही पण अपेक्षा आहे की इथून पुढेही मला तिची साथ अशीच असावी. मी भगवंताचरणी नेहमी प्रार्थना करेन की माझ्या मावशीला सुख, समृद्धी आणि आनंदीदायी जीवन लाभावं, त्याचबरोबर तिला आरोग्यदायी जीवन लाभावं, हीच माझी प्रार्थना. जय भीम, नमो बुद्धाय. हाय काकी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर एवढंच बोलेन की जेव्हा पण मला तुझी गरज होती ॲज अ आई म्हणून तू नेहमी माझ्या पाठी खंबीरपणे उभी होती. तूही आणि काकाही, दोघेही. अजून काय बोलू तुझ्याबद्दल, सगळ्याच गोष्टी तुझ्याबद्दल चांगल्याच आहेत. तू नेहमी अशीच हसत खेळत राहा आणि आम्हाला असंच प्रेम करत राहा. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव उषा साबळे. आज मी तुम्हाला मावशीच्या वाढदिवसासाठी तिला खूप खूप शुभेच्छा पण आहेत आणि काही आठवणी आहेत ते मी सांगणार आहे. त्यातली पहिली आठवण म्हणजे हा आमचा प्रवास शाळेचा सुरू. ती पाचपोली शाळा आमची, माझी पहिलीपासून आहे आणि ती 7वीला होती. तर मग
शाळेत येण्यासाठी मी इतका हट्ट केलेला आहे की एवढा कोणीच केला नसेल. तर मावशी ही पहिली आईच आहे माझी की तिने मला इथे हात धरून स्वतः घेऊन आली आहे आणि तिनेच हा प्रवास मला सुरू केला आहे शाळेचा. तेव्हापासून मला शाळेची आवड निर्माण झाली आहे. ही एक तर माझी एक पहिली आठवण झाली. आणि दुसरी आठवण अशी आहे की जेव्हा एकदा आईवडील गावी गेले होते आणि मग पूर्ण घर तिच्यावर सोपून गेले होते, तेव्हा चहा आणि चपाती असं मावशीने नाश्ता केला होता. तोच आमचा फेवरेट होता. पण झालेलं हे मिस्टेक की पिठामध्ये मीठच नव्हतं घातलेलं. आणि नंतर मग आम्ही जेव्हा ते खायला बसलो त्यानंतर कळलं की काहीतरी वेगळा टेस्ट लागायला लागलं. म्हणून मी म्हटलं कसं खाणार, असं का टेस्ट लागला, मावशी काय झालं आहे? तर मावशी म्हणलं या वाटतं पिठात मीठच घातले नाही मी. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आठवण आहे की मग मी म्हटलं खायचं कसं. तर बोले तुम्ही एक काम करा, चहामध्ये मीठ घालून खावा. तर चहामध्ये मीठ मग तेव्हा मी घातलं तर ते एवढं बेकार टेस्ट झालं की विचारायला नको. त्यानंतरची जी आठवण आहे हसून हसून एवढं पोट दुखलेलं आहे की ते विसरण्यासारखं नाही आहे. तर त्या अशा खूप क्षणी आहेत आमच्या आठवणी. खूप खूप एन्जॉय केलेलं त्यांच्यासोबत. ते मावशी म्हणून कधी राहिलेच नाही. असं आमच्या आईच आहेत ते आमच्यासाठी. त्यासाठी मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि ती अशीच समजदार, शांत अशीच नेहमी राहू द्या आणि अशीच पुढे जाऊ द्या. हाय मम्मी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. माझ्या आयुष्यातली जर खूप सपोर्टिव्ह आणि स्ट्रॉंग वुमन जर असेल तर ती तू आहेस. मला म्हणजे एकदम चांगलं समजून घेणारी, म्हणजे माझ्या मनात काय चाललंय हे मी कोणालाही न सांगता तो ऑटोमॅटिकली समजून घेणारी. म्हणजे मला व्यक्त व्हायची गरज नाही लागत कोणापुढे, की तुझ्या पुढे मला व्यक्त व्हायची गरज नाही लागत. माझा जरी मूड ऑफ असला तरी ते स्वतःहून विचारते मला, स्वतः काय झालं चिंटू, काय प्रॉब्लेम आहे का, कसला. म्हणजे ते जे कनेक्शन आहे ना ते खूप चांगलं आहे. आणि माझ्याबद्दल तुझं जे प्रेम आहे ते असंच राहू दे, माझ्याबद्दल पण आणि माझ्या भावंडांबद्दल पण. आणि मला हेच म्हणायचं, जगातली जर सर्वात सुंदर व्यक्ती जर माझ्यासाठी जर कोण असेल तर ती फक्त तू आहेस माझ्यासाठी. आणि जगातल्या सगळ्यात सुंदर व्यक्तीचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस खूप सुंदर आणि छान सेलिब्रेट हो. आणि तुझ्या जेवढ्या पण इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो. आणि तू नेहमी हसत राहा आणि तुझं जीवन स्वास्थ्य राहावं. आणि तुझं आमच्यावरती आणि आमच्या कोली परिवारावरती नेहमी आशीर्वाद आणि माया राहू दे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जेव्हा ही माझी मोठी बहीण असली तरी आम्हाला दोघींना एकदा शाळेत टाकल्यामुळे आम्हाला जुळ्या बहिणी समजायच्या सगळेजण. आणि ती स्वभावाने शांत दिसायची पण छोट्या खोड्याले करायची माझ्यासोबत. आणि मी मग त्यामुळे मी खोडकर वाटायचे आणि ती शांत, तिचं दिसून येत नव्हतं. ती तसं स्वभावाने खूप चांगली होती. पुढे मग लग्न कामं वगैरे जास्त तीच करायची, मला नाही करावं लागत असायचं. आणि पुढे लग्न झाल्यावर तिचं चांगल्या घरातच लग्न झालं, लोक ते पण सगळे चांगले होते आणि ती पण सगळ्यांना सांभाळून घ्यायची. नंतर माझंही त्याच फॅमिलीत लग्न झाल्यामुळं आम्ही दोघी तसे सख्या जावा पण झालो आणि त्यामुळे आमचं जास्त बॉन्ड झालं. नंतर तिचे मुलंही मोठे शिकून वगैरे चांगले झालेत आणि तुझा वाढदिवस साजरा करते ते आम्हाला खूप छान वाटतंय. आणि तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. परत एकदा शुभेच्छा. तुझं पुढचं वाढचाल भरभराटीचे आणि आनंदाचे जाऊ. हॅलो एव्हरीवन. जगवतीबद्दल सांगायचं झालं तर तसे आमचे सगळ्याच आत्या खूपच भारी आहेत, खूप लविंग आहेत. आणि जगवती तर पिल्लू बोलल्याशिवाय आमच्याशी ती बोलत नाही. बट तिच्यात एक ॲटिट्यूड आहे आणि ते ॲटिट्यूड आहे आय नो एव्हरीथिंग. सो तुम्ही तिला काही सांगायला जा, काही रेसिपीबद्दल वगैरे, तर ती बोलणार की हे मी केलं आहे, हे मला माहीत आहे, हे असं करतात, हे तसं करतात. सो ते ॲटिट्यूड तिच्याकडे आहे. सेकंड, जसं आपण गुरुद्वाराला जातो आणि आपल्याला फ्रीचं जेवण मिळतं कोणत्याही वेळेला गेले तर पोट भरून, तसंच जगतीचं घर आहे. तुम्ही कधीही जा, कोणत्याही वेळेला जा, कितीही एक्स्ट्रा पर्सन्स जा, तुम्हाला तिथे पोट भरून जेवण मिळणार. तसं सगळ्यांच्याच घरी मिळतं, बट एक्स्ट्रा पर्सन कितीही लोक येऊ दे तिच्याकडे ते मिळणार. सो मी पण खूपदा पवईमध्ये असताना मम्मीने काहीतरी वेगळं बनवलं असेल तर नुसतं जेवायला जायचे. अजून एक गोष्ट जी जगवतीबद्दल सांगायची असेल तर शी इज द मोस्ट लविंग अँड प्राऊड वाईफ.
मला नाही वाटत कोणत्याही बायकोने आपल्या नवऱ्याबद्दल इतकं भरभरून सांगितलं जितकं की जगवतीने. तिने मामांची खूप खूप तारीफ केली आहे सगळ्यांसमोर, सगळ्यांनाच माहीत आहे. मला हे व्हिडिओ सॅड नाही करायचं आहे, बट येस, शी इज द मोस्ट प्राऊड वाईफ. हॅपी बर्थडे जगवती. अशीच खुश राहा, अशीच हसत राहा, अशीच प्रेम करत राहा आमच्यावर आणि अशीच मोटिवेट करत राहा. विश मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मम्मी. तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 2 शब्द बोलायचे आहेत, पण हे 2 शब्द कमीच पडणार आहेत, तरी मी बोलते की तुझ्यासोबतच्या खूप छान छान आठवणी आहेत लहानपणापासूनचे ते आत्तापर्यंतच्या. लहानपणीचं बघायला गेलं तर मी हेच सांगेन की मी लहान असताना शाळेमध्ये कुठल्या गोष्टीत भाग घेतला तर माझ्यापेक्षा जास्त तयारी तुझीच असायची. काय करू, काय नको, कसं तयार करू, कुठे काय राहिलं नाही पाहिजे, माझ्या बाळाचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, हे सगळं मला पाहून खूप छान वाटायचं. आणि कधी शाळेत जाताना, क्लासला जाताना कधी जेवून नाही गेले तर तू अशीच न जेवता जाते म्हणून पळत पळत मी दारापर्यंत गेली तरी माझ्या दारात जाऊन माझ्या तोंडात 2 घास का घालायचीस, हे खाऊन जा, नाही तर दुधाचा ग्लास वगैरे आणायचीस, पिऊन जा, अशीच जाऊ नको उपाशी. ही तुझी काळजी मला अजून पण खूप आठवते. प्लस खूप खूप आणि आत्ता जरी म्हटलं तरी डिलिव्हरीमध्ये तू माझी खूप छान काळजी घेतलीस, माझ्या मुलांची खूप छान काळजी घेतलीस. तू एक आजी म्हणून पण खूप ग्रेट आहेस. माझ्या मुलांवर इतकं प्रेम करतेस, इतकी माया लावतेस आणि आम्हा चौघांवरती पण तू खूप प्रेम केलंस, खूप छान माया लावलीस, आम्हाला इतके चांगले संस्कार दिलेस. तुझ्याकडून शिकण्यासारखं पण भरपूर काही काही शिकायचं म्हटलं तर हेच म्हणेन मी की तू तुझ्या लाईफमध्ये इतक्या अडचणी पाहिल्यास, इतक्या अडचणींना तोंड दिलंस, इतकी संकटं पाहिलेस, कष्ट केलेस, तरी तू कधी हारली नाहीस. तू नेहमी ठामपणे उभी राहिलीस आणि हे तुझ्याकडूनच आम्ही शिकतोय की आमच्या पण लाईफमध्ये आलेल्या संकटांवर आम्ही तोंड देऊन कसं पुढे जावं. खरंच अजूनही तू तुझ्या लाईफमध्ये इतक्या अडचणींच्या समोर जाऊनही आताही जिद्दीने उभी आहेस, त्या जिद्दीने तुझा संसार पुढे आणला आहेस, आम्हा सगळ्यांना इतकं छान सांभाळतेस, ह्याबद्दल थँक्यू मम्मी. आणि आय लव्ह यू. तू तुझ्या लाईफमध्ये नेहमी हसत राहा, हॅपी राहा, खूप खूप हॅपी राहा, खूप हॅपी राहा. परत एकदा हॅपी बर्थडे मम्मी. आय लव्ह यू. हाय मम्मी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही खूप खुश आहोत की तुम्ही 51 वर्ष पार पाडली आणि जर या जागी पप्पा असते तर ते पण खूप खुश झाले असते. तू खूप स्ट्रॉंग वुमन आहेस. तुला बघून आम्हाला आमच्यामध्ये म्हणजे हिंमत येते. एवढ्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात आलेत, खूप काही ट्रबल्स आलेत, पण तू खचून कुठे गेली नाहीयेस. तू तेव्हा पण स्ट्रॉंग होतीस, आज पण स्ट्रॉंग आहेस आणि तेच तुला बघून आम्हाला सुद्धा हिंमत येते. तू अशीच खुश राहा. तुझ्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आय लव्ह यू सो मच अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे जगवतीच्या म्हणजे वाढदिवसाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. जगवतीचा स्वभाव खूप खूप प्रेमळ आहे आणि म्हणजे तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिला मामासारखे हसबंड भेटले. मला असं वाटतं त्यांनी तिचे खूप इच्छा म्हणजे सगळं तिला व्यवस्थित सगळं छान ठेवलं होतं आणि मामा पण खूप लकी होते की एवढं प्रेम करणारी त्यांना बायको भेटली. कारण मामा म्हणजे खरंच जगवती त्यांचं खूप खूप तिचं प्रेम आहे. आणि तुला काय बोलायचं, मला जास्त मेमरीज नाही कारण मी जास्त वेळ मुंबईमध्ये राहिले नाही आहे, पण मी जेवढा टाईम होते किंवा मी कोल्हापूरला जायचे वगैरे तर त्याच्या आधी आम्ही खूप वेळा फोटोज काढायला जायचो होतो आम्हाला एकत्र. तेव्हा आमच्याकडे एकच जण होतं ज्यांच्याकडे खूप साऱ्या साड्या वगैरे चांगल्या साड्यांचे कलेक्शन ते जगवतीकडे असायचे आणि ती खूप एक्साइटमेंटमध्ये ती आम्हाला दाखवायची प्रत्येक साडी आणि सांगायची आणि सजेस्ट करायची हे गाणं असं छान दिसेल तसं छान दिसेल. खूप एक्सायटेड असायची. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तिच्याकडे पाणीपुरी खायला जायचो. तिच्याकडे एक पाणीपुरीवाला आहे, अजून पण आहे तिकडे. ती आम्हाला नेहमी 2 रुपये 3 रुपये द्यायची आणि सांगायची जा पाणीपुरी खाऊ. आताही जातो तर तिथे आणते अजून पण गुलबर्ग घेऊन यायची ना तो खूप चांगलं डिश करून मला बोलवायची. आणि चांगलं तिकडे ठेवून घ्यायची. त्यावेळी म्हणजे खूपच तिचा स्वभाव खरंच खूप प्रेमळ आहे आणि आमच्या सगळ्यावर खूप लागेल आणि इमोशनल एकदम खूप लगेच आणि क्यूट आहे. चंगूमंगू मानातीला आम्ही चंगूमंगू म्हणतो आणि ते खूप क्यूट आहे. हायटेड त्यातल्या त्यात मी ती थोडी हायटेड आहे त्यामुळे ती ॲक्टिंग करते खूप जास्त क्यूट दाखवते त्यांच्यासमोर. आणि बॉस एकच आहे, बॉस डॉन अंबाजी.
पण जगवतील आम्ही जगवतीवरती खूप प्राऊड आहे, कारण खूप डिफिकल्टीज असू दे किंवा काही जे आपण गोष्टी होतात त्याच्यामध्ये ती खूप बोल्डली हँडल लास्टपर्यंत ती करते कोशिश कोणत्याही गोष्टीचं. आणि प्लस तिची मुलं पण खूप सपोर्टिव्ह आहेत. तिची मुलं म्हणजे एवढ्या डिफिकल्टीमध्ये पण ते इतके व्यवस्थितपणे सगळं व्यवस्थित हँडल करतात, तर त्यांना पण पुरोस नाही त्याचे क्रेडिट आपण मामाला पण देऊ शकतो की मामाने त्यांना त्यांच्या पायावर उभं राहणं इतकं शिकवलं त्यांना, म्हणजे पुढे ते कसं पण ते हे राहतील असं त्यांना मामाने त्यांना करून गेले. आणि मग त्यामुळे आता जगवतीला ते टेन्शन नाही आहे ॲटलिस्ट. आणि हे असं बर्थडे होतंय तिचं ते आम्ही खूप मुलांवर बर्थडे प्राऊड वाटतंय. खरंच व्हेरी नाईस. तू अशीच खुश राहा, असंच राहा. वी लव्ह यू सो मच. वी लव्ह यू आणि अगेन हॅपी बर्थडे. सो हाय एव्हरीवन. आज माझ्या मम्मीचा आहे वाढदिवस, 51वा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करतोय. तर मी खूप जास्त खुश आहे, खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे. मम्मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मम्मीबद्दल बोलायचं झालं तर मम्मी ही माझी मम्मी तर आहेच, बट ती माझी फ्रेंड, ती माझी एकदम चांगली मैत्रीण आहे, खूप स्पेशल फ्रेंड आहे, खूप सपोर्टिव्ह फ्रेंड आहे. पण मला माझ्या मम्मीपेक्षा मला माझी मैत्रीण खूप जास्त आवडते. ती काय बोलू तिच्याबद्दल, माझी मम्मी एक नंबर आहे. ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे. काय बोलतात ना की स्ट्रॉंगेस्ट वुमेन माझ्या लाईफमध्ये जर मी कोणी बघितले असेल तर माझी मम्मी. तिच्याकडे बघून असं वाटतं की तिच्यासारखा जो बोलतात ना कॉन्फिडन्स आहे, म्हणजे की जर एखादी गोष्ट मी घेतली करायला, ठीक आहे, जर ती पॉसिबल नाही झाली पण मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार. हे जे आहे ना हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि मी हे तिच्याकडूनच फॉलो करत आली आहे. आणि मला तिच्यासारखाच कॉन्फिडन्स हवा आहे. ती सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असते. आणि अजून काय बोलू तिच्याबद्दल, माझी मम्मी खूप मस्त सुगरण आहे. तसं बोलायला गेलं तर माझ्या म्हणजे टोटल 3 मावशी आणि माझी मम्मी एक नंबर उत्तम जेवण बनवतात. म्हणजे बोलतात ना एकदम लाजवाब, लाईक असं जेवण असतं त्यांचं. आणि हे सगळं जेवण त्यांनी त्यांच्या वहिनींकडून, तिन्ही पण वहिनींकडून मस्तपैकी त्यांच्यासोबतच राहून ते जेवण शिकले आहे. मे बी त्यांच्याकडूनच त्यांना ते भेटलंय, जेवण कसं बनवायचं ते त्यांच्याकडे उतरलंय. आणि त्यांच्यामुळे आमच्यामध्ये पण ते एक टॅलेंट आलेलं आहे. आम्ही पण खूप जास्त चांगले जेवण बनवतो, मी तर बनवतेच. आणि माझी मम्मी खूप जास्त क्यूट आहे. बोलतात ना की मोठं झालंय तरी पण बोलतात ना असं मस्ती करणं, लाईक खोड्या करणं जे आहे ना ते अजून पण तिच्यातलं तो लहान बाळ आहे ना ते मी बघते ना तर मला खूप जास्त आनंद होतो. म्हणजे असं वाटतं लाईक या टाइमला की पप्पा पण असते ना या वेळेस तर बोलतात ना की 4 चांद लग जाते. म्हणजे मी असं म्हणेल की पप्पा तर सोबत आहेतच. मी असं नाही म्हणणार की पप्पा आमच्या सोबत नाही आहेत. पप्पा आमच्या सोबत आहे, म्हणजे होते, आहे आणि नेहमी राहतील, म्हणजे राहतीलच. आणि ते कुठे पण असतील ते बघत असतील आम्हा सगळ्यांना. आम्ही हे सगळं काय करतोय मम्मीसाठी स्पेशल. म्हणजे मला ना आधी पप्पा बोलायचे की मम्मीची ना माझी काळजी नाही करायची, म्हणजे म्हातारे जरी झालो ना तर माझी काळजी एवढी नाही करायची पण तुझ्या मम्मीला बघायचं. हे शब्द माझ्या पप्पांचे असायचे. मग त्यांना मे बी हे सगळं छोटा जास्त नाही करत आहे पण छोटं मोठं जे पण आहे ते मग त्यांना बघून कुठेतरी आनंद वाटत असेल, मला असं वाटतंय. सो आय लव्ह माय मॉम डॅड सो मच. आणि माझ्या मम्मीला खूप खूप जास्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तू अशीच खुश राहा, क्यूट स्वीट माझी मम्मा. आय लव्ह यू. हॅलो जगुमावशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जगुमावशी खूप छान आहे, साधी आहे, सरळ आहे आणि तिच्यासाठी सांगायचं म्हणजे खूप काही आहे सांगण्यासारखं. पण मी फक्त 2 ओळी तिच्यासाठी बोलते. नाती मायेची दूध सायेची मावशी आमची अशी आमच्यासाठी आई जशी चंपा चमेली की जाई अबोली पहा आमची मावशी कशी. हॅपी बर्थडे मावशी. ಹಂಗ ಆಟ ನಗು ಬೇಡ
बर्थडेला बर्थडे ಬಡ್ಡೆ ಇವತ್ತು ಜಗುನಿಂದ ಬಡ್ಡೆ ಅದ ನಮ್ಮ ತಂಗಿದು ಬಡ್ಡೆ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ಆಕಿನ ಮಕ್ಕಳು ಭಾಳ ಖುಷಿ ಮನಸ್ಲಾಗತ್ತಾರ ಆಕಿನ ಗಂಡ ಇದ್ರ ಭಾಳ ಹೌಸ್ ಮೋಸ ಆತಿದ್ರು ತೆರಿಬೇಕಿ ಮಕ್ಕಳು ಹಾಸಿ ಖುಷಿ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ಆಕಿ ದೊಡ್ಡ ಚಂದ ಆಯಿತು ನಮ್ಮ ತಂಗಿದು ಬಡ್ಡೆ ಅದ ಶುಭೇಚ್ಛೆ ಆಯ್ತಲ್ಲ ಮತ್ತೇನು फूलों का तारा ग बहिणी नोडी ग तू इथे थांब ग अगं हे प्रेम येते ना किचन वालं फूलों का तारों का सबका कहना है 1000 में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है जय भीम सर्वांना जय भीम. आज आमच्या आत्या जगुनंदा कोले यांचा वाढदिवस आहे. तरी आमच्या सर्व भावांकडून आमच्या आत्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आता आमच्या आत्याचं सांगणं म्हणजे आता आम्ही लहानपणापासून आम्हाला शाळेत घेऊन यायला आम्ही खिडकीतून लपून बघायचो आमची आत्या गेली की नाही. आम्ही जेव्हा म्युन्सिपालिटी शाळेत जायचो म्हणजे आमची ती दुसरी आईच म्हणा. त्याच्या म्हणजे लहानपणापासून आम्ही आमच्या आत्यांकडेच झालो. आमची मम्मी तर कामात बिझी असायची पण आम्ही आमच्या आत्याकडेच राहायचो. दोन्ही आत्यामुळे आमची एक मोठी गँग लिडर आत्या होती, एक दुसरी दिलू आत्या. जगू आत्ती तर ती हमेशा आईप्रमाणेच होती आमच्यासाठी. म्हणजे मी तिला कधी पण दुसऱ्या आईच समजतो माझ्या. तरी आमच्या सर्व भावाकडून माझ्या आत्यांना हॅपी बर्थडे. असं आहे जगू आत्ती जसं राहुलला करायची तसं मलाही पूर्ण माझे कपडे घालण्यापासून मला तयार करून म्युन्सिपालिटी शाळेपर्यंत सोडून येणं हे माझी आत्ती करायची. ती माझ्या आईसारखीच आहे म्हणून तिला आम्ही सगळे आज तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. म्हणून विश यू मेनी मेनी हॅपी बर्थडे. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू आती. हैप्पी बर्थडे टू यू आती. हैप्पी बर्थडे टू यू आती. हैप्पी बर्थडे टू